कविता आहे बापाची. बाप जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. प्रत्येकाला बाप आहे, पण बाप गेल्यानंतर मग बापाची उणीव मुलींना किंवा मुलांना किंवा जे काही त्याचे मुलं असतात त्यांना ती आठवते. बाप जोपर्यंत कामाला असतो तोपर्यंत बापाची ठेप असते, पण बाप जेव्हा निवृत्त होतो, सेवा निवृत्त होतो, त्यावेळेला त्या बापाची किंमत कळत नाही. 60 वर्षाचा बाप झाल्यानंतर तो रिटायर होतो, तो सेवानिवृत्त होतो. ज्या वेळेला घरामध्ये बाप असतो त्यावेळेला बापाच्या पगाराची तारीख त्यांना माहीत असते की 25 तारखेला बापाचा पगार होणार आहे. 25 तारखेची वाट मुलं बघत असतात. ज्या वेळेला बाप रिटायर होतो त्यावेळेला बाप ही घरातली अडगळीची वस्तू वाटते, अडचणीची वस्तू वाटते. घरामध्ये खूप माणसं असतात, पण त्या बापाचा कोणी आधार, त्या बापाचा कोणी सत्कार, कोणी आदर करत नाहीये. आणि म्हणून बाप मनाशी काय बोलतो की ज्यांना मी आपलं समजलं होतं ते माझे कोणीच नव्हते, ज्यांना मी आपलं समजलं होतं ते माझे कोणीच नव्हते. संसाराच्या मोहामध्ये उगाचच मन गुंतले होते. अरे सावली ज्यांना दिली त्यांनीच पंख छाटले, सावली ज्यांना दिली त्यांनीच पंख छाटले, आणि ओघळणारे अश्रू त्यांना फक्त पाणीच वाटले. संसाराचा गाडा ओढता ओढता सजाही मला मिळाली, संसाराचा गाडा ओढता ओढता सजाही मला मिळाली, संसाराचा गाडा ओढता ओढता सजाही मला मिळाली. आणि रडता रडता लढता लढता प्रेमातली माणुसकी वजा झाली, रक्तातली माणुसकी वजा झाली. आणि म्हणून बाप काय बोलतो, खूप गर्दी असते पण घरात माणुसकी नसते, माणसं खूप असतात पण माणुसकी नसते. म्हणून कदाचित आपण सर्वांनी ही कविता ऐकली असेल, पण आजच्या या निमित्ताने मी कविता ऐकवतो. निसर्गरम्य ठिकाण आहे, अत्यंत चांगलं वातावरण आहे. बाळाने ऐकली असेल कविता, सादर करते. बाप काय बोलतो. बाप गर्दीत माणसांच्या, ह्या गर्दीत माणसांच्या माणूस शोधितो. 60च्या वयात, ह्या 60च्या वयात आधार शोधितो मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधितो. मरमर मरुनी कष्ट आयुष्य पेलताना, क्षीण हे शरीर झाले ते दुःख झेलताना, क्षीण हे शरीर झाले ते दुःख झेलताना. सावलीच्या साठी, त्या सावलीच्या साठी ती बाग शोधितो. 60च्या वयात आधार शोधितो मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधितो. काय बोलतो बाप की त्यांना देऊन सर्व काही त्यांनी मला दिलेच काही नाही, हे त्यांना कळायला हवं, पण त्यांना कळलेच नाही. आणि म्हणून बाप काय बोलतो, 60 वर्ष झाली की माणूस नवीन मिनिंग चालू करतो, त्याचं नवीन पर्व चालू होतं. एखादा साप कात टाकतो तसा माणूस 60 वर्षानंतर कात टाकतो. आणि म्हणून ती कात टाकलेला माणूस काय बोलतो, थकले शरीर सारे ती कात टाकताना, मन हे तयार झाले ते मरण शोधताना, मन हे तयार झाले ते मरण शोधताना. सरणावरी झाल्या, त्या सरणावरी झाल्या ती वाट शोधितो. 60च्या वयात, 60च्या वयात आधार शोधितो मी. गर्दीत माणसांच्या माणूस शोधितो. एक मधला अंतरा राहिलाय की माणूस ज्या वेळेला वयोवृद्ध होतो, रिटायर होतो, त्यावेळेला त्याची अवस्था काय होते. तो काय बोलतो की जब मैं किसी का सहारा था, जब मैं किसी का सहारा था तो कोई लुटचन निकले, तो कोई फुकड़चन निकले, जब मैं सहारा ढूंढने लगा तो सारे दरवाजे बंद निकले, सारे दरवाजे बंद निकले. आणि म्हणून तो बाप काय बोलतो
थकले शरीर सारे, काय बोलतो बाप, आयुष्य वेचिले मी या कुटुंबाच्या साठी, आयुष्य वेचिले मी या कुटुंबाच्या साठी, गाठली वयाची मी आयुष्याची साठी, गाठली वयाची मी आयुष्याची साठी, या जर्जर शरीरासाठी, या जर्जर शरीरासाठी मी काठी शोधितो, साठीच्या वयात आधार शोधितो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो, माणूस शोधतो. अशी माणूस शोधण्याची वेळ कोणावर येऊ नये, हीच एक अपेक्षा आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये ही कविता अत्यंत फेमस झालेली आहे. म्हातारी माणसं रडतात, मला येऊन भेटतात, मला सांगतात, अहो तुम्ही माझ्या याच्यावर कविता लिहिली का? म्हणलं नाही, माझं आयुष्य असंच आहे. तर अशी अवस्था प्रत्येक घरामध्ये किंबहुना 50-60% झालेली आहे. बापाची किंमत नाहीये, बाप गेल्यानंतर मग बापाची किंमत करते, असं आहे.